महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात अकोला जिल्हा सेतू संघटनेनं 15 ऑक्टोबरपासून बेमुदत बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे। संघटनेनं व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि आपले सरकार ओपन पोर्टल तातडीनं बंद करावं, नवीन सेतू केंद्र सुरू करू नये, कमिशनची रक्कम दरमहा ठराविक तारखेला थेट बँक खात्यात जमा करावी, सेतू संचालकांना भारतीय न्याय संहिता कलम 353 अ अंतर्गत सुरक्षा द्यावी, तक्रारींवर एकतर्फी निर्णय न घेता सखोल चौकशी करूनच कारवाई करावी, तसेच आधार केंद्रासाठी अर्ज प्रक्रियेसाठी किमान 2 महिन्यांची मुदत वाढ द्यावी, या मागण्या केल्या आहेत। आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वच आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आपल्या राज्य सरकारकडे असलेल्या विविध मागण्या संदर्भात निवेदन सादर केले आहे। त्यापैकी आमची एक प्रमुख मागणी आहे की राज्यामध्ये महाविद्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासंदर्भातला जो काही शासन निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर तो शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा। या शासन निर्णयामुळे राज्यातील 36,000 सेतू संचालकांवर उपासमारीची वेळ येणार नाही। तसेच सरकारने जे आता व्हॉट्सअप ॲपद्वारे दाखले देण्याची एक नवीन पद्धत अंमलात आणली आहे तर त्याचा सुद्धा आम्हाला विरोध आहे, कारण की याच्यामुळे सुद्धा सेतू चालक हा बेरोजगार होणार आहे। सेतू चालकांनी याआधी सुद्धा राज्य सरकार आणि जनता यामधील दुवा म्हणून काम केलेलं आहे। तर आपण बघितलं असेल की राज्यात ज्यावेळेस सेतू चालकांना अत्यल्प कमिशन असताना सुद्धा सेतू चालकांनी सेवा दिलेली आहे। तर आमच्या राज्य सरकारकडे ज्या काही प्रलंबित मागण्या आहे, आमची 1 नंबरची मागणी आहे महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र देऊ नये, व्हॉट्सअप चॅटद्वारे दाखले देण्यात येऊ नये, तसेच आमचे कमिशन हे निश्चित दिनांकावर देण्यात यावे।